दंडवत प्रणाम बाबा. आज आपण पवार गुरुजींच्या या ठिकाणी आलेले आहेत. थोडंसं आम्हाला एखाद्या विषयावर निरूपण करावं. दंडवत प्रणाम. धन्यवाद. माझं नाव महेश्वर मुनी राहेरकर. मी 5 वर्षापूर्वी दीक्षा घेतली. ग्रस्ताश्रम व्यवस्थित करून आपला आता स्वामींच्या वचनाप्रमाणे मी अटनिर्जन भिक्षा भोजन करत गुरुजींच्या गुरुजींच्या घरी पोचलेलं आहे. तरी आपलं सहज भ्रमता भेटी की अपजून भेटी असाच योग आला मला. गुरुजींची आवड मला तर मी त्यांचा व्हिडिओ परत पाहायचंच मी. आणि पदयात्रेला बी असं दाम काही नव्हतं, पण ते असे पुस्तक पुरतं गुरुजींना पाहून जे ते कुणी गुरुजींना दंडवत प्रणाम म्हटलं नाही, कुणी तुमचा आम्ही व्हिडिओ पाहिला नाही असं. महिला असो पुरुष असो, लहान विद्यार्थी असो, तर गुरुजींना उत्साहपूर्वक आम्ही तुमचा व्हिडिओ पाहतो असं त्यांचं हे झालं ना. असं योगायोगाने मला इकडं औरंगाबादला राजू पात्राव त्यांच्या आश्रमामध्ये योग आला. ते आपल्याला सहज म्हणलेच पवार गुरुजींकडे चाललो मी. चला म्हटलं बरंच झालं, म्हटलं मी तर किती वेळ आता गुरुजींचंही पाहतोय. आणि मला मग आनंद झाला. मी झोपलो होतो, पण पटके उठलो, तोंडावर पाणी मारलं नाही. गुरुजींच्या भेटीला म्हटलं की मी लगेच तयार झालो ना आलो. भेट झाली तर त्यांची छान वाटलं मला त्यांचं हे करून. थोडंसं आपलं धार्मिक थोडीशी चर्चा झाली की आपलं मला त्यांनी छेडलं थोडंसं. आपलं माझं थोडं वचन होतं म्हणून आपलं म्हटलं की परमेश्वर अंश ती माया बहिणी अंश असे आशा करतात की आमचे भाऊ बही मेहनत पालखीत बसून कसे मिरवतील. आणि परमेश्वर आम्ही त्यांना सांगितलं आशा करतात की आमचा घावारी कपाटी के असेल, आमचा भक्त जो अनुसरला आहे तो माझं चिंतन एकांत बसून करत असेल असं देवाचं निश्चय ही आहे. निश्चय बुद्धी तोची व्हावा, तोची भेटावा, हे आपलं ध्येय पाहिजे. ज्याने अनुसरण घेतलं त्यांनी, तर मग थोडं एक पायरी चढत तो परमेश्वराच्या आनंद स्वरूपाच्या आनंदाच्या प्राप्तीला जाईन. परत ह्या जन्ममूर्तीच्या फेऱ्यामध्ये येणार नाही. या परत राटगाडग्यामध्ये राटगडीचा दृष्टांत सांगितला आपल्याला. त्याप्रमाणे आपण ह्या चक्रामध्ये परत येत नाही. पण ते आपण पायरी नाम वेदवंत, पहिला नामधारक, वेदवंत, बोधवंत, मग अनुसरण, मग चार्यवंताचं स्मरण, असं पायरीन चढत गेलं तर आपण निश्चितच परमेश्वराच्या कैवल्यदानाला आपण पात्र होऊ. बाईसाचं जसं चिंतन केलं मेकर अंजनी ईश्वी मेकर बसून, तसा आपण बी ते वेळ आठवून चिंतन द्यावा. मला तर कुठं असाल तुम्ही उत्तर पण तिथून माझं चिंतन करा आणि बाईसासारखं मला येऊन भेट द्या. असं हे लीळा मला सकाळची पहाटे 3-3:30ला मला ते रोज आठवतेच ते मला. आणि स्वामींचं हे 9 प्रकरण असती आपला अन्यवृत्ती कर्मवीची देवता होती परी परमेश्वर नव्हेती, अष्टदेवनाथ देवता होती परी परमेश्वर नव्हेती, अंतराचे गंधर्व देवता होती परी परमेश्वर नव्हेती, स्वर्गाचे इंद्राची देवता होती परी परमेश्वर नव्हेती, कैलास वैकुंठाची हरिहर ब्रह्मादिक देवता होती परी परमेश्वर नव्हेती, शिरादीचा शेष देवता होई परी परमेश्वर नव्हे, अष्टभैरव देवता होती परी परमेश्वर नव्हे, विश्वरूप देवता होई परी परमेश्वर नव्हेती, चैतन्य देवता होई परी परमेश्वर नव्हे, चैतन्य पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवाते रक्षिता हो उद्धरिता हो. हे आपल्याला बोध नाम आपलं ही नाम घेतल्या त्याच वेळेला आपल्याला हा बोध होतो. आपल्याला अन्यवृत्ती सांगतातच आपल्याला गुरु, आपण गुरु करतो ते, मग आपल्याला त्यावेळेस बोध होतो की आपल्या सृष्टीमध्ये आपला गाव देव असतो, ती गावाच्या पुरतीच सांगतात की आमची इतवरच हद्द आहे. परत आपला तालुक्याचा ते सांगतात कुलदेवता आमचे तालुक्याचा हद्द असते. तसं परमेश्वराची पुऱ्या जगावरती ही असते, सत्ता असते. परमेश्वर आपला अव्यक्त आहे. अव्यक्ताच परमेश्वराची पुऱ्या जगामध्ये ही आहे, सत्ता आहे. तसा परमेश्वर हा सृष्टीमध्ये हे आपला अधर्म माझा म्हणून परमेश्वर व्यक्त झाला आपल्याला. आणि ज्या शेवटचा आपला कलियुगाचा अवतार हा जीव उद्धरण हेच व्यसन त्यांचं आहे. कवना कवनी व्यसन व्यसन ते जीव उद्धरण तेच व्यसन. असं या 5व्या अवताराला ह्या जीवाचं उद्धारण, परत ह्या जीवाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटायच्या करताच हे व्यसन झालं. मी ह्या अवतारण प्रत्येकाने वेद बोधी घेऊन आपण अनुसरणाची पायरी चढलीच पाहिजे, तर तुम्हाला ते कैवल्य धन प्राप्त होईल.
असे एवढे बोलून दंडवत प्रणाम. हा, दंडोत प्रणाम. हम्म. आज आदरणीय आहेरकर. महेश्वर मुनीर मुनीर आहेरकर बाबा, तरडगाव. तरडगाव, आम्ही पदयात्रेमध्ये बरोबर होतो आणि ते स्वतः बजारनगरला संभाजीनगर या ठिकाणी आलेले आहेत. माझा एक छोटासा स्टुडिओ आहे, याही ठिकाणी आले, थोडीशी माहिती दिलं, थोडंसं निरूपणही केलेलं आहे आणि बाबांना खूप खूप मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. ते स्वतः इथे आले, इथं भेट दिली आणि आपणही जो कोणी पाहत असेल संत महंत आणि आपल्यालाही जरी वाटत असेल नाही नाही आपल्याला एकदा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बजारनगर येथे जावे आणि पवार गुरुजींच्या स्टुडिओमध्ये आपल्याला थोडीफार माहिती आहे किंवा धर्मनिरूपण आहे करायचे असेल तर अवश्य तुम्ही येऊ शकता, इथे थांबू शकता. सर्वांना माझी विनंती आहे. दंडवत प्रणाम.